नमस्कार मित्रांनो, आरोग्यम नर्सिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण CHO एक्झामचा जो सिलेबस आहे तो आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. जी आता 25 ऑगस्ट 2026 रोजी जी आपली CHOची एक्झाम होणार आहे त्याबद्दल आपण काय सिलेबस आहे, त्याची स्ट्रॅटर्जी काय पाहिजे बा, ते किती सेक्शनमध्ये आहे, त्याचा कट ऑफ वगैरे 2023 एक्झामचा कसा लागला होता, पुन्हा त्याची प्रिवियस इयर MCQ पॅटर्न काय आहे ते आपण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि यानंतर जी आपली 25 दिवस आता 24 दिवस बाकी आहेत त्यामध्ये आपण प्रिवियस इयर क्वेश्चन जे CHOचे आहेत IMP आहेत ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहोत. तरी आपण जे तुम्हाला जितका फायदा होईल तितका आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती पोहोचेल व तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटेल. चला तर आज आपण पाहूया आपली जी CHO एक्झाम होणार आहे त्याचा सिलेबस काय आहे. तर नंबर 1 म्हणजे त्याचं जे आपला सिलेबस आहे ते 100 आपल्याला MCQ येणार आहे. तर त्यामध्ये 3 सेक्शनमध्ये 3 हे पडलेले आहेत त्याचे. तर नंबर 1 म्हणजे आपलं जे टेक्निकल म्हणजे जे नर्सिंगचे सब्जेक्ट आहेत, हेल्थ सब्जेक्ट, त्यावर आपल्याला 60 MCQ येणार आहेत. नंबर सेक्शन 2 म्हणजे GK जनरल नॉलेज, त्यावर 20 येणार आहेत 20 मार्क्ससाठी. आणि सेक्शन 3 म्हणजे NHM प्रोग्राम, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. NHM प्रोग्राम हे 20 येणार आहेत, म्हणजे 60 + 20 असे 100 MCQ आपल्याला या एक्झाममध्ये येणार आहेत. आणि प्रत्येक MCQ हा 1 मार्कसाठी राहील, म्हणजे टोटल 100 MCQ, टोटल 100 मार्क. आणि त्यामध्ये जी आपली एक्झामची लँग्वेज आहे ती बाबा मराठी आणि इंग्लिश दोन्ही यामध्ये पण आपल्याला हा पेपर येणार आहे म्हणायचं. तर आपण नेक्स्ट पाहू आता पुढं काय CHO एक्झामची फॉलोइंग इन्फॉर्मेशन आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर जी स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या या एक्झाममध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. कारण किती पण आपण अभ्यास केला तरी स्ट्रॅटर्जी जर आपली बरोबर नसेल तर आपल्या त्या एक्झामपासून थोडे आपण दूरच राहतो. त्यानंतर MCQ पॅटर्न कसं आहे, जी एक्झाम आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. त्या एक्झाममध्ये कसे येतात MCQ, त्या टाईपचे जर आपण MCQ वगैरे केले तर आपल्याला एक्झाममध्ये 100% फायदा होईल. त्यानंतर कट ऑफ म्हणजे ते 2023चा जे कट ऑफ आहे ते कसा लागला होता. तर 2023मध्ये एक जवळपास 1100 जागा होत्या. तर त्यामध्ये जे 90 to 95च्या वर जे मार्क ज्यांना होते ते सर्वचं सिलेक्शन झालेलं आहे. पण आता 2026मध्ये टोटल सीट ह्या 1900 किंवा 2000च्या आसपास आहेत म्हणा. तर माझ्या माहितीस्तव एक 80 to 85 जर मार्क तुम्हाला पडले त्यावर तर तुमचं सिलेक्शन 100% होऊ शकते. यासाठी तुम्ही एक स्ट्रॅटर्जीनुसार जर गेलं तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर बुक लिस्ट काय व्हा, बुक आपल्या मार्केटमध्ये खूप सारे आहेत, पण आपण कोणती बुक लिस्ट किंवा कोणते बुक फॉलो केले पाहिजे त्यानुसार जर स्ट्रॅटर्जी जर आपण बनवली तर आपण नक्कीच एक्झाम आपण क्रॅक करू शकतो म्हणा. तर हे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आता पाहूया आपण सिलेबस काय आहे डिटेलमध्ये आपण त्याचं विश्लेषण करू. हे पहा, तर त्यामध्ये नंबर आपल्या ज्या वेबसाईटवर दिला आहे त्यामध्ये काय आपले जे नर्सिंगचे सिलेबस आहे ते आपल्याला 60 MCQ येणार आहेत, म्हणजे 60 मार्क्ससाठी. तर त्यामध्ये काय बघा, तर आपले खूप 7 सब्जेक्ट पूर्ण आहेत, पण त्यामध्ये सर्वच महत्त्वाचे आहेत का नाही, कारण त्यानं स्पेसिफिक जो सिलेबस दिला आहे त्यानुसारच आपली स्ट्रॅटर्जी पाहिजे, त्यानुसार आपले नोट्स पाहिजे, त्यानुसारच आपले MCQ प्रॅक्टिस केली पाहिजे म्हणा. त्यामध्ये नंबर 1 म्हणजे बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ, म्हणजे आपली बेसिक कन्सेप्ट काय आहे, पब्लिक हेल्थ काय आहे त्याबद्दल आपल्याला नॉलेज असणं महत्त्वाचं आहे म्हणा. त्यानंतर बेसिक ऑफ ह्युमन बॉडी, म्हणजे जे आपण ॲनाटॉमी वगैरे म्हणतो फर्स्ट इयरला शिकतो बघा, ॲनाटॉमी फिजिओलॉजी, तर त्याचा आपल्याला अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. त्या बेसिक बोन किती आहेत वा, बॉडीचं स्ट्रक्चर काय आहे, त्याची ॲनाटॉमी काय आहे, कोणतं पण ऑर्गन आहे त्याचं लोकेशन काय आहे, त्यावर तुम्हाला MCQ विचारू शकता. त्यानंतर चाइल्ड हेल्थ म्हणजे आपण याला पीडियाट्रिक नर्सिंग पण म्हणतो बघा. पीडियाट्रिक नर्सिंगमध्ये जे बेसिक असतात बाबा, न्यूबॉर्न आहे त्यांचे किती डेज किती आहेत किंवा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे, यावर आपल्याला 100% MCQ बघायला दिसेल म्हणा. त्यानंतर अडोलसंट हेल्थ, हे पण MSNचा जे टाईप आहे, MSNच्या सब्जेक्टमध्ये आहे, त्यावर पण आपले MCQ दिसेल म्हणा. त्यानंतर मॅटर्नल हेल्थ म्हणजे आपण जे OBGY वगैरे म्हणतो बघा, OBGYचं यावर MCQ दिसेल. यामध्ये डिटेलमध्ये आपण पहिलं लेबर वगैरे आहे, लेबर टाईप ऑफ लेबर किंवा स्टेजेस ऑफ लेबर, त्यानंतर अबॉर्शन, हे सर्व गोष्टी मॅटर्नल हेल्थमध्ये आपल्याला ANC PNC काय असतं यावर आपल्याला MCQ दिसू शकतात CHOच्या एक्झाममध्ये. त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग पण खूप मोठा टॉपिक आहे. फॅमिली प्लॅनिंगची कधीपासून चालू झालं त्यावर MCQ येऊ शकते. फॅमिली प्लॅनिंगचे टाईप कोणते असतात, कोणते यूज केले जातात त्यावर सुद्धा MCQ 100% दिसू शकते म्हणा. त्यानंतर कम्युनिकेबल डिसीज, जे कम्युनिकेबल डिसीज आहे त्यावर 4-5 MCQ तुम्हाला 100% दिसू शकतात. कारण कम्युनिकेबल डिसीज हे सोसायटीमध्ये किंवा कम्युनिटीमध्ये जास्त स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात, तर त्यावर आपल्याला CHMमध्ये मेजर टॉपिक यावर असते मग. त्यानंतर नॉन कम्युनिकेबल डिसीज, कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज हे जेवढे आहेत तुम्ही त्यांचे डिटेल अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर न्यूट्रिशन पण महत्त्वाचं आहे. न्यूट्रिशनमध्ये कोणतं फॅट, कोणत्या ह्याच्यापासून किती हे भेटतं यावं, न्यूट्रिशनचं काय आहे, माल न्यूट्रिशन असेल तर किंवा न्यूट्रिशन जर कमी हे झालं तर कोणते डिसीज होतात, काय ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये काय फरक पडते यावर MCQ तुम्हाला दिसून येते मग. त्यानंतर मेंटल हेल्थ म्हणजे आपण जे सायकॅट्रिक
हे म्हणतो सायकॅट्रिक नर्सिंग त्यावर पण MCQ येतात तुम्हाला. ते मेंटल हेल्थचा ॲक्ट कधी हे झाला त्यावर काय असते, त्यांचे जे टर्मिनॉलॉजी काय आहे बुवा, सिझोपिनिया झालं, हे पुन्हा मॅनिया झालं, डिप्रेशन झालं, त्यावर सुद्धा आपल्याला एक बेसिक MCQ 100% विचारू जाऊ शकतात. कारण 2023ची जी एक्झाम झाली त्यामध्ये आम्ही हे सर्व अनुभवलेलं आहे आणि त्यावर क्वेश्चन पडलेले आहेत. पण त्यानंतर स्किल बेस्ड MCQ. आता यामध्ये सर्वांना कन्फ्युजन झालं असेल बाबा स्किल बेस्ड MCQ म्हणजे काय बाबा, किंवा स्किल बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय. तर ह्याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण CHO म्हणून आपली पोस्टिंग होईल तेव्हा तिथं एखादी बाबा आपल्यापाशी पेशंट येईल म्हणा, ते आपल्याला एखादे क्वेश्चन विचारेल किंवा त्याची जे डिसीज कंडिशन आहे तर ते आपण कसे हँडल करू, त्याचे स्किल बेसिसवर त्याला आपण कोणत्या प्रकारे त्याची हे करू, त्याचं जे निरसन आपण म्हणतो मराठीत ते करू, त्यावर त्या टाईपमध्ये येऊ शकतात बाबा. एखादी आले तर काय करू शकतो. त्यानंतर रेफरर लिंकेज. आता रेफरर लिंकेज म्हणजे काय असते रे, तर एक PSC असते, त्याच्याखाली काय सब सेंटर असते, त्यानंतर PSC झाल्यानंतर काय CSC, त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. हे जे रेफरल लिंकेज आहे ते कसं आहे बाबा, तर ते आपल्याला त्यावर थोडक्यात माहिती पाहिजे. PSCला किती पॉप्युलेशनला PSC असते, पुन्हा मग सब सेंटरला पॉप्युलेशन किती असते, त्यामध्ये जी हेल्थ टीम आहे त्यामध्ये कोण कोण असते, हे आपल्याला एक बेसिक नॉलेज त्याचं माहिती पाहिजे. याच्यावर 100% मला क्वेश्चन दिसत नाही. कारण आपण जे आपली जी पोस्टिंग असते CHO PSC त्या लेवललाच वगैरे राहते, त्यामुळे यावर 100% विचारू शकतात. त्यानंतर पॅलेटिव्ह केअर वगैरे, तर हे पण जे आपण जे प्रायमरी केअर वगैरे आहे किंवा ह्याच्यावर आपण काय देऊ शकतो हे आपल्याला विचारू शकतो. त्यानंतर अत्यंत महत्त्व म्हणजे इमर्जन्सी सर्व्हिसेस. तर इमर्जन्सी सर्व्हिसेस काय बाबा आहे, जे आपण हे म्हणतो बघा लेबर वगैरे, तर ते पण तिथं इमर्जन्सी कंडिशनमध्ये सर्व्हिसेसमध्ये तेव्हा आपण काय ते केलं पाहिजे, त्यांना काय इमर्जन्सी सर्व्हिस दिली पाहिजे किंवा RTचा पेशंट असेल एखादा आला तर इमर्जन्सी प्रायमरी सर्व्हिसेस आपण काय काय दिले पाहिजेत, हे पूर्ण इमर्जन्सी सर्व्हिसेस आपण पाठ केल्या पाहिजेत. किंवा त्याचं जे काय बेसिक काय आहे, कोणते ड्रग आहेत इमर्जन्सीमध्ये हे आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतर ओरल केअरमध्ये पण काय काय असतात प्रायमरी हे तर ते पाहिलं पाहिजे. मग त्यानंतर ENT जे आहे बाबा, इयर, नोज, थ्रोट, त्यांचे काय बेसिक कन्सेप्ट आहेत. असे जर पेशंट वगैरे आले तर आपण ते कसे हाताळले पाहिजेत किंवा यावर क्वेश्चन आपल्याला 100% दिसून येऊ शकतात बघा. तर असे आपलं एक नर्सिंगचे जे आहे 60 MCQ यावर आपल्याला दिसून येतात. हे प्रत्येक जे टॉपिक आहे 2-3 असे MCQ म्हणून आपले 60 MCQ आपल्याला दिसून येतात. तर आपण ही 60 MCQसाठी प्रॉपर चांगली स्टडी केली पाहिजे. आपल्याला कमीत कमी मॅक्झिमम याचं आउटपुट आपल्याला भेटलं पाहिजे बाबा. त्यानंतर हा झाला सेक्शन 1चा. पण नंतर सेक्शन 2 जे आहे GK, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. GK जनरल नॉलेज. तर यासाठी जास्त काही टेन्शन घ्यायची नाही. यासाठी तुम्ही एकच काम करा, आपण तर आपल्या क्लासेसमध्ये घेणारच राहतो 20 दिवस GK कंटिन्यू एक. पण तर तुम्ही याला जर बुक म्हटलं तर तुम्ही काय करा, आपल्या मार्केटमध्ये जा आणि यामध्ये काय विचारू शकता तो जनरल नॉलेजमध्ये, तर ज्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम वगैरे आहेत जे म्हणजे तुम्ही म्हणताल कधीपर्यंत केलं पाहिजे, तर एक 6 महिन्यापर्यंत प्रिव्हियसचं 6 महिन्यापर्यंत आपण केलं पाहिजे. आपण मार्केटमध्ये जाऊन कोणते पण एका पब्लिकेशनचं तुम्ही जर महाराष्ट्राचं बेसिक जर एक बुक घेऊन ते वाचलं तर तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट बी मिळून जाईल. याला जास्त काही करायची गरज नाही म्हणा. यामध्ये काय येऊ शकतं, तर स्कीम आहेत, स्पोर्ट आहेत, पुन्हा नवीन काही हे झालेलं आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला मॅक्झिमम येतं. एक तुम्ही ते बुक केलं तरी तुमचं हे कवर होऊ शकते म्हणा. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे NHM प्रोग्राम. जे म्हणजे NHM म्हणजे जे ही ऑर्गनाईज करायलेले आहे बाबा एक्झाम वगैरे म्हणा किंवा ही जी पोस्ट आहे ती NHMच्या अंडरखाली येते. त्यासाठी NHM प्रोग्राम हे खूप महत्त्वाचे आहेत. तर आपण एक मॅक्झिमम 20 NHM प्रोग्राम आहेत म्हणा. त्याचं प्रत्येक ह्याच्यावर एक तरी तुम्हाला MCQ दिसून येईल. त्यासाठी 20 जे प्रोग्राम आहेत ते प्रॉपर तुम्ही रीड करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर हे पूर्ण हे 20 दिवसामध्ये पूर्ण प्रोग्राम हे एक घेणार आहोत. त्यावरची MCQ पण घेणार आहोत. त्यामुळे काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण करूतच प्रत्येक. पण तुम्हाला पण जितकं करता येईल तितकं तुम्ही केलं पाहिजे मला प्रॉपरली. तर हे आपला एक प्रॉपरली सिलेबस होता. हे तुम्ही जर अशी स्ट्रॅटर्जी फॉलो केली, प्रत्येक सिलेबसनुसार गेले तर तुम्ही 100% एक्झाम क्रॅक करू शकता म्हणा. त्यासाठी जास्त काही हे करायची गरज नाही. अशी आपली जी CHOमध्ये जास्त स्कोअर कसा येऊ शकतो, तर हे आपण जे आता पॉईंट सांगितले आहे हे जरी तुम्ही फॉलो केले तरी तुम्ही 100% जी आपली जी एक्झाम आहे आता ऑगस्टमध्ये ती तुम्ही क्रॅक करू शकता. त्यामुळं तुम्ही एकच केलं पाहिजे, PYQ हे दररोज सोडवले पाहिजेत आणि त्यानुसार अपडेटेड राहिलं पाहिजे मला. तर ही आपल्या थोडक्यात पूर्ण माहिती होती CHOबद्दल. तर ही अशीच आपण आता कंटिन्यू उद्यापासून हे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पण CHOचे घेणार आहोत. NHM प्रोग्राम पण आपल्या यूट्यूब चॅनलवर दररोज होणार आहेत म्हणा. तर त्यासाठी तुम्ही आपले जे यूट्यूब चॅनल आहे आरोग्यम नर्सिंग क्लासेस ह्याला सबस्क्राईब करा आणि तुमचे कोणी मित्र वगैरे असतील तर त्यांना पण हा व्हिडिओ नक्की पाठवा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.